आयुष्यभर कष्ट करून पोटाला चिमटा देत जमवलेली माझी कष्टाची कमाई चोरट्यांनी लुटून नेली. माझा चोरीला गेलेला ऐवज मला परत मिळवून द्या अशी आर्तहाक देताना 68 वर्षीय साधू अहिरे यांना अश्रू अनावर झाले. विठेवाडी येथील त्यांच्या घरातून अज्ञात चोरट्यांनी सोन्या चांदीचे दागिने व रोख रक्कम असा ऐवज लंपास केल्याची घटना 29 जून रोजी सकाळी 10 ते 12 वाजेच्या दरम्यान घडली. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून या प्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विठेवाडी तालुका देवळा येथील साधू अहिरे हे आठवडे बाजारात धान्य विक्रीचे काम करून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतात. त्यांच्या कुटुंबात वृद्ध, दिव्यांग, बहीण, भाचा आणि भाच्याची पत्नी राहतात. कुटुंबातील सदस्य बाहेर गेलेले असताना घरात वृद्ध, दिव्यांग बहीण एकटी असल्याचा गैरफायदा घेत अज्ञात चोरट्यांनी घराला लक्ष्य केले असावे अशी शक्यता व्यक्त केली जात आहे. चोरट्यांनी घरातील पलंगाखाली ठेवलेली पत्र्याची पेटी उचलून घरापासून काही अंतरावर असलेल्या काटेरी झुडपांमध्ये नेली. तेथे पेटीचे कुलूप तोडून त्यामध्ये ठेवलेले सोन्या चांदीचे दागिने तसेच रोख रक्कम चोरून नेली. आयुष्यभर मोलमजुरी करून आणि पोटाला चिमटा देत साधू अहिरे यांनी जमवलेली कष्टाची कमाई चोरीला गेल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट कोसळले आहे. या घटनेप्रकरणी देवळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांकडून अज्ञात चोरट्यांचा शोध सुरू आहे. मात्र चोरीच्या घटनेला 15 ते 20 दिवसांचा कालावधी उलटूनही चोरट्यांचा तपास लागलेला नसल्याने साधू अहिरे यांच्यासह परिसरातील नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करून अज्ञात चोरट्यांना तातडीने जेरबंद करावे तसेच वृद्ध साधू अहिरे यांच्या कष्टाने जमवलेल्या चोरीला गेलेल्या रोख रक्कम आणि सोन्या चांदीच्या ऐवजाचा शोध घेऊन तो त्यांना परत मिळवून द्यावा अशी आर्त मागणी साधू अहिरे यांनी केली आहे. पोलिसांनी या प्रकरणात तातडीने लक्ष घालून तपासाला गती द्यावी आणि वृद्ध आजोबांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी नागरिकांकडून होत आहे. नमस्कार, मी वैभव पवार आणि आपण बघत आहात प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूज. आपण आता आलो आहे देवळा तालुक्यातील विठेवाडी या गावात आणि या गावातील एक आजोबा आहेत. त्यांच्या घरी काही दिवसांपूर्वी चोरट्यांनी डल्ला मारला आणि त्या आजोबाची आपण व्यथा जाणून घेण्यासाठी आलेलो आहोत. खरं तर आजोबा एकंदरीत त्यांची परिस्थिती बघितली तर आजोबा आठवडे बाजारांमध्ये जाऊन धान्य विक्रीचं काम करतात आणि त्यातून त्याचा उदरनिर्वाह होत असतो. एकंदरीत आयुष्यभरासाठी त्यांनी जमा केलेली जी जमापुंजी होती ती चोरट्यांनी लंपास केलेली आहे आणि त्यांच्या व्यथा जाणून घेण्यासाठी आपण या त्यांच्या घरी आलेलो आहोत. बाबा नमस्कार, काय नाव तुमचं? साधू नारायण अहिरे. काय सांगाल, काय एकंदरीत प्रकार घडलेला आहे? काय काम करतात तुम्ही? कोण कोण असतं घरामध्ये, काय सांग? मी, माझी अपंग बहीण आणि एक भाषा आहे. मी सोमवारी नागपूर बाजारला गेलो. 11:30-12च्या टायमाला कोणीतरी माझी पेटी घेऊन गेला तर मी पोटासाठी चिमट्या मारून भुके तसे बाजारला जातो. बाबा रडू नका, निश्चितच तुम्हाला न्याय मिळेल. पण नेमकं बाबा स्वतःला सावरा तुम्ही, निश्चित तुम्हाला न्याय मिळेल. प्रबंधभूमी तुमच्या पाठीशी निश्चित उभी आहे. पोलिसांना देखील आम्ही आवाहन करू की या घटनेसंदर्भात आपण योग्य ती चौकशी करू. बाबा मी विचारलेला प्रश्नांसंदर्भात आपण आता बोलूया. रडू नका, स्वतःला सावरा. कधी ही घटना घडली होती आणि जी पेटी होती त्या पेटीत काय काय तुमचं नेमकं चोरीला गेलं आहे? पेटी 60 चांदी, 3 ग्रॅम सोनं, 60,000 रुपये होते. अको माझ्या भाषेच्या पोराला फाशी पाहायला आली होती. एक भाषा हातातले चिपले होते ते पण गेले. पेटीमध्ये सगळं होतं, ते सगळं गेलं. मग घरात पेटी कुठे ठेवलेली होती? पलगाच्या खाली दारीच्या तोंडीच होती. माझ्या अपंग बहीण मागच्या हप्त्याला मागच्या रूमामध्ये स्वयंपाक करायला भेटले. त्याला काही ऐकायला येत नाही. ती पाणी फेकायला गेली, पेटी पाहिली तेव्हा ती बहीण ओरडली. तेव्हा ते लोक जमा झाले. मी बाजारला होतो. पेटी कुठे होती मग नंतर? पलग तिकडे होती, काट्यांमध्ये होती. घराच्या बाजूला? हां, घराच्या त्या बाजूला 100 फुटावर होती. मग माझ्या भाषाला आणि पोराला माहिती झालं. ते शेजारची लोक सांगत होते तर म्हणे अशा 2 टाईम गेला, अशाच गेला. तर लगेच ते पाहायला गेले तर त्या माझ्या भाषाकडून अशी चूक झाली तर ती पीठ उचलून आली. आरोप त्याच्यावर दिलेला आहे. आपण बघू शकतो बाबांना अश्रू अनावर झालेले आहेत. हे 68 वर्षीय साधू अहिरे हे विठेवाडी गावात राहणारे वृद्ध आजोबा आहेत. यांच्या घरात त्यांची एक दिव्यांग बहीण राहते, ती आणि त्यांचा एक भाचा किराणा दुकानाचा त्या ठिकाणी व्यवसाय करतो. आणि हे आजोबा
धान्य विक्रीचं काम करतात. कोणकोणत्या आठवडे बाजारात जाता तुम्ही? नामपूर देवळान कळवण 3 बाजार करतो फक्त. आणि त्या दिवशी तुम्ही आठवडे बाजाराला गेले? हा गेलो होतो नागपूरला, मला फोन आला तेव्हा मी आलो दावत. बाबा कधी घडली होती ही घटना? ती वडपौर्णिमा सावित्रीच्या कोणती तारीख होती माझ्या काही लक्षात राहत नाही. आपण जर एकंदरीत बघितलं तर बाबांना अश्रू अनावर झालेले आहेत. निश्चितच बाबांनी आपल्या उदरनिर्वाहासाठी, आपल्या कुटुंबासाठी ते जो व्यवसाय करतात त्या व्यवसायातून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा होईल आणि त्याच्यातून आपल्या पुढील आयुष्यासाठी थोडीफार जमापुंजी केलेली होती आणि ती जमापुंजी घरात एका पेटीमध्ये ठेवलेली होती आणि ती पेटी चोरट्यांनी, त्या पेटीतील जे साहित्य होतं त्यामध्ये बाबा पुन्हा एकदा सांगा काय काय होतं नेमकं त्याचं? 60,000 रुपये होते, 60 बार चांदी होती, 3 ग्रॅम सोनं होतं. परत माझी भाषा आली, त्यांनी 1 बारचे ते खातातले कडे आणले होते ते पण होते. म्हणजे काही रोख रक्कम होती, चांदी होतं आणि सोनं होतं. म्हणजे लाखोंचा ऐवज ह्या चोरट्यांनी या वृद्ध आजोबांच्या घरातून लंपास केलेला आहे. खरं तर या संदर्भात देवळा पोलीस ठाण्यात 2 जुलैला चोरीचा गुन्हा देखील दाखल करण्यात आलेला आहे आणि त्याचा शोध देखील सुरू आहे. ही घटना 29 जूनला घडलेली आहे आणि आता जवळपास 20 दिवसांचा कालावधी लोटलेला आहे. मात्र अद्यापही जे चोरटे आहेत ते चोरटे मिळून आलेले नाही आणि तो जो आजोबांची जमा असलेली जी जमापुंजी होती ती देखील अजून मिळून आले नाही. बाबा काय सांगाल, काय तुमची मागणी असेल पोलिसांकडे? पोलिसाकडे मग आमचे डाग आणि पैसे आणि ते 3 ग्रॅम सोनं एवढी मागणी आहे. त्याच्यानं चौकशी लवकरात लवकर करायला पाहिजे. नाही केली तर माझा आत्महत्या काही करू नाही, असं टोकाचं पाऊल आपण उचलू नका. निश्चितच पोलीस तुम्हाला न्याय देतील. तुमचा जे काही तुम्ही जमापुंजी होती ती निश्चित मिळेल. रडू नका बाबा, रडू नका, सावरा स्वतःला. बाबांना म्हणजे निश्चितच आहे की आपण आयुष्यभर कष्ट करून जे काही थोडंफार आपण आपल्या पुढील आयुष्यासाठी, सुखकर आयुष्यासाठी, आपल्या कुटुंबासाठी जे काही साठवून ठेवलं होतं तेच चोरट्यांनी लंपास केलेलं आहे. त्याच्यामुळे बाबांनी मागणी केलेली आहे की पोलिसांनी मला लवकरात लवकर या घटनेची चौकशी करून मला न्याय द्यावा आणि माझं जे काही ऐवज होता, चांदी असेल, सोनं असेल आणि रोख रक्कम, ती मिळवून द्यावी अशी बाबांनी मागणी केलेली आहे. आम्ही देखील प्रबंधभूमीच्या वतीने पोलिसांना आवाहन करतो की निश्चितच या बाबांना आपण न्याय मिळवून द्यावा. प्रबंधभूमी महाराष्ट्र न्यूजसाठी सोपान सोनवणेसह वैभव पवार, विठेवाडी, देवळा.